रडू यायचा विषयच येत नाही. रडू आणायचंच कशाला, आपणच करणार आहे ना. तू पुरुष आहेस घरातला, तुला जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत, तुला ह्या गोष्टीतून सर्व्हाइव्ह करायचं आहे. नॉट शेअरिंग इज मेकिंग द प्रोसेस स्लो. सो मित्र हरामी असतात. लाखात एक मित्र असा सापडतो जो ही इज देअर वेन यू इमोशनली नीड हिम. जर तसं नसेल तर मग पुरुषांचं आयुष्य मला वाटतं कधी कधी डिफिकल्ट होऊ शकतं. असं कांट रिकलेक्ट राईट नाव. मी माझ्या नशिबाने मी म्हटलं तसं फॅमिलीचा सपोर्ट असेल किंवा हे असं मला कधी असं शिकवलं नाही की पुरुषांनी रडायचं नसतं वगैरे. त्यामुळे मी रडलेलो आहे आयुष्यात. रडणं हा पुरुषांसाठी कुठल्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन कधीच असू शकत नाही. नाही, अजूनपर्यंत मी नाही रडलो. लास्ट टाइम आय क्राईड मस्ट बी लाईक अ इयर और 2 बिफोर मे बी. आय डोंट नो. म्हणजे मी सगळ्या गोष्टींमध्ये रडू शकतो मला असं वाटतं. म्हणजे ही भपावगिरी सोडल्यास मी सिनेमा बघून रडलो आहे. ढसाढसा रडणं मला माहीत नाही ते कधी कुठल्या क्षणाला झालं असेल, पण डोळे पाणवतात कधीतरी काहीतरी झालं आईसोबत, आपण बरेच दिवस बोलत नाही. जर तू विचारशील तर मी खूप रडतो. मला तर बिंदास रडायला आवडतं आणि माझ्या काही लोक असतील पण त्यांना रडायला आवडत पण असेल लोकांसमोर. म्हणजे मला असं वाटतं चार चौघात रडणं हे ॲक्सेप्टेबलच नाही मुळात. ते पण करतात, पण असे कोणी कोणासमोर नाही करत, ते आपल्या एकट्यांनी करतात. तर त्याला खूपच रडायचं असेल तर तो स्वतःच्या रूममध्ये जाऊन रडू शकतो. असं दुसऱ्या समोर मग ती लोक बोलणार की बाबा का रडका म्हणून से बघा. घरी वातावरण वेगळं असतात. आता कधी भांडण झालं, आता मला माहिती आता हे खूपच टच होतं आहे, मग तेव्हा माझे डोळे पाणवलेत आणि मी अजिबात त्यातला मी तरी नाही आहे की अरे यार रडलं नाही पाहिजे. मी रडतो बिंदास, रडायला आलं रडून घ्या. अतिशय महत्त्वाचं. स्पेशली राग असेल तर, म्हणजे तुम्हाला अँगर इश्यू किंवा एन्झायटी असेल तर तुम्ही डेफिनेटली रडला पाहिजे. कारण काय ते प्रेशर मोकळं करतं. काय मुलींसारखं रडतोयस, किंवा तू पुरुष आहेस घरातला, तुला जबाबदाऱ्या उचलायच्या आहेत, तुला ह्या गोष्टीतून सर्व्हाइव्ह करायचं आहे. रडू यायचा विषयच येत नाही. रडू आणायचंच कशाला, आपणच करणार आहे ना. तर रडू आणायचं कशाला. रडू येणार जेव्हा वाईट काही विचित्र घडलं तरच रडू येणार. म्हणजे वडील रडले नाही जेव्हा रडले नव्हते ना, आई किंवा माझी आजी आजोबा गेले होते, त्यांच्या वाटणीचा पण मीच रडलो होतो. मला नेगेटिव्ह वाटत असेल किंवा मी लो वाटत असेल की अरे यार मी 100% नाही देते वगैरे, तर मी तो विचार करून करून रडतो. मग मी शांत होतो आणि मग शांत होऊन मग मी सोल्युशन काढतो. ते डोळ्यातलं पाणी खाली न ढळू देता डोळ्यात साठवून ठेवून पुढचा मार्ग बघत राहणं, त्याच्यावरती चालत राहणं, हेच पुरुषांचं सत्व असतं की जे आहे ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा. मी मित्रांसमोर नाही रडत, मी माझ्या मैत्रिणींसमोर रडतो. हां, आहेत असे काहीतरी 1-2 क्लोज फ्रेंड्स आहेत की आय कॅन कॉल देम अप एनी टाईम अँड जस्ट स्पिट इट आउट, गेट इट ऑफ, असं हलकं करायला. माझ्या आजूबाजूचे मित्र हे सगळे उत्तम आहेत. म्हणजे मी त्यांना कधीही काहीही सांगू शकतो कुठल्याही लेवलवर की अरे मला नाही जमत आहे, हे मला नाही करायचं आहे, किंवा मला हे जमतं आहे, मला हेच करायचं आहे, आणि ते तसं मला एक्सेप्ट करतील. जर तसं नसेल तर मग पुरुषांचं आयुष्य मला वाटतं कधी कधी डिफिकल्ट होऊ शकतं. सो मित्र हरामी असतात. त्यांना आपल्या इमोशनल क्वेश्चनचे लाखात एक मित्र असा सापडतो जो ही इज देअर वेन यू इमोशनली नीड हिम. बाकी सगळे मित्र अडचणीत असतात. हां, कधी कधी असं एकदम हेवी सेशन्स होतात बोलण्यात, तर समटाइम्स पीपल ओपन अप अँड देन इट फ्लोज अराउंड. असं तुम्हाला पण प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्ही जर खुश राहणं हे करता तर मग मी माझं का रडगाणं गाऊ. आणि मग मला माहिती आहे की ओके, म्हणजे मला ही गोष्ट माझ्यासोबत घडली आणि ती मला सॉल्व्ह करायची, तर मी आत्ता हा टाईम एन्जॉय करीन. मी शांत होईन मित्रांसोबत, आणि मग मित्रांसोबत शांत झालं का मग मी घरी जाऊन ते शांत डोक्याने मी विचार करीन. नॉट शेअरिंग इज मेकिंग द प्रोसेस स्लो. की आपण ते अजून दाबत जातो अँड ॲट अ पॉईंट ते खूपच ओव्हरवेल्मिंग होऊन जातं की इवन यू कॅनॉट कंट्रोल इट. असं सिच्युएशनमध्ये पोहोचतो मग आपण. कुठे ना कुठेतरी तो एकट्यात निवांतपणात जो एक पुरुष असतो तो कधीही कोणी पाहिलेला नसतो. तो पुरुष माझ्यात सुद्धा आहे. आपण जनरलाइज करून टाकतो की पुरुषाला असं वाटतं की इमेज आहे. पुरुष कुठल्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे इनफॅक्ट
तो पहिला मुलगा आहे, दुसरा मुलगा आहे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीच्या काय, त्याला अख्खं घर चालवायचं की नाही चालवायचं आहे, त्याच्या घरामध्ये असं आहे का की पुरुषच घर चालवत आहेत. तुमचं अपब्रिंगिंग लहानपणापासून कसं होतंय त्याच्यात खूप मॅटर करतं की तो पुरुष कसा बघतोय. एव्हरीबडी स्ट्रगलिंग विथ अ लॉट ऑफ थिंग्स अँड वेन दे आर टुगेदर दे वॉन्ट टू लेट गो ऑफ थिंग्स. म्हणजे की आपण लाईफमध्ये काय केलं आता आपण एकत्र येतो, आपण चिल करूया. पुरुषाला मंडळींची जबाबदारी असते, कपडा लता काय लागते ते नाही, मग मुलांना शिक्षण वगैरे, आपली बुक वगैरे, ट्युशन ॲडमिशनच्या फी, हे सर्व बघायलाच लागणार, दुसरं कोण बघणार. हां ते तर आहे, बट पुरुष जास्त हे नाही करत. तो आपल्या स्वतःच्या पायावर करू शकतो, असं उभं राहून तो करतो, तो लढत राहतो. आत्ता मी हेच म्हणेन की प्रत्येक पुरुषांनी हा प्रयत्न करायला हवा की कितीही प्रेशर बिल्ड झालं तरी तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला तुमचं लाईफ कसं सर्व्हाइव्ह करायचंय, याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे मला असं वाटतं. बाकी कोण काय म्हणेल, लोक काय म्हणतील, त्यापेक्षा तुझं मन काय सांगतंय, तुझ्या मनाला काय पटतंय, हे करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याने मनात नाही ठेवलं पाहिजे. त्याच्या अंतरी काय आहे हे आपल्याला थोडं माहिती आहे. आपल्या अंतरी आत्मा आहे हे आपण सांगू शकतो. फक्त टोचून बोलणं किंवा जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं किंवा तू पुरुष आहेस तुला हे करावंच लागेल हे म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण मिळून हे करूयात, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारं जर कोणी त्याच्या आयुष्यात आलं तर तो एक खूप मोठं युनिवर्स क्रिएट करू शकतो, याची मला खात्री आहे. गरिबांनी नाही पैसे दिले तर एखादा मोठा 10 रुपये आम्हाला कमी भेटलं तर तो 20 देऊन जातो. आपण नको म्हणलं तरी ते म्हणणार राहू द्या राहू द्या. म्हणजे देणारा आहे, घेणारा बी पाहिजे, खाणारा बी पाहिजे, पण कसं मोकळ्या मनाने. स्ट्रेसमध्ये असल्यावरती जरुरी नाही की तुम्ही स्मोक केली पाहिजे किंवा अल्कोहोल कन्झ्युम केलं पाहिजे. त्याचे खूप पॉझिटिव्ह मार्ग पण आहेत की तुम्ही जॉग करू शकता, तुम्ही वॉक करू शकता किंवा तुम्ही म्युझिक ऐकू शकता. म्युझिक खूप म्हणजे इट्स अ काइंड ऑफ मेडिटेशन, तर ते पण करू शकता. कुठेतरी चाललोय, कसं चाललोय, कुठल्या स्पीडनी चाललोय हे माहीत नाही, पण कुठेतरी चाललोय आणि जिथं जायचं आहे तिथेच चाललोय. सो उत्तम चालू आहे, फक्त प्रवास चालू ठेव. बाकी आपलं जर कधी वाटलंच तर गलीबॉयमधलं ट्रेन सॉन्ग आहे ते ऐकत जा. ज्याच्या मनी अनेक स्वप्न तरंगतात त्याच्या नयनी अश्रू साहजिकच नाही का. मग का घुसमटतो तो मनोमनी, का अपेक्षांच्या वजनाखाली एक दिवस अचानक तो मुका होऊन जातो. तो म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्यातला आपला पसंदीदा मर्द का स्वतःला प्रेम करणं विसरून जातो. तो आपला पसंदीदा मर्द, त्याला खचून नका देऊ. त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा त्याला की प्रेम जसं वाटल्याने वाढतं ना, तसंच स्ट्रेस आणि दुःख वाटल्याने कमी होतं.